सो हेलो गाइस एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर हा आहे आपल्या सिरीजचा डे 10 आणि आज तुम्हाला मी जिमच्या कपड्यामध्ये दिसते कारण की मी हेल्दी रेसिपी बनवणार आहे. या स्प्राउट्सनी हाय प्रोटीन मसाले भात किंवा हाय प्रोटीन पुलाव टाईप बनवणार आहे. तर चला पटपट तुम्हाला आजचे 10 इन्ग्रेडियंट दाखवते तर मी. सगळ्यात पहिले इथं मी बासमती तांदूळ घेतलेत आणि त्याला 15-20 मिनिटं धुवून चांगल्या पाण्याने भिजत ठेवले तिथं. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यात आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. म्हणजे हा पहिला इन्ग्रेडियंट, हे 3 इन्ग्रेडियंट. आणि मग घेतले कांदे आणि त्याच्यानंतर घेतले टोमॅटोज आणि हे स्प्राउट्स आणि इथं थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे. एवढे झाले आपले 7 इन्ग्रेडियंट. आणि मसाल्यामध्ये मी इथं घेणार आहे लाल मसाला आणि थोडीशी बिर्याणी मसाला आणि हळद पण. तेल घेणार आहे. आणि हे झाले आजचे 10 इन्ग्रेडियंट. तर आता सगळ्यात पहिले कुकर घेतला आणि तो गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकणार आहे. मी टाकते कांदे आपले सगळे आणि ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवणार आहे मी. तर कांदे आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण याच्यात टोमॅटो टाकू सगळे आणि नीट मिक्स करूया. तर टमाटे गाळण्यासाठी याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि इथं साईडला मी गरम पाणी पण उकळायला ठेवलंय. तर टमाटे गळल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले ऍड करायचे आहेत. नीट मिक्स करून घ्यायचंय आणि आपले मसाले नीट शिजण्यासाठी मी इथं थोडंसं पाणी ऍड करते. म्हणजे आपले मसाल्याचं पूर्ण कच्चं पाणी ना ते निघून जाईल. हा असं काहीतरी दिसतोय आपला मसाला. तर आता इथं मी ऍड करते धुतलेले स्प्राउट्स म्हणजे मटकी याच्यामध्ये. ह्याला नीट मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण टाकू 1 फुल चम्मच अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि वरून फ्रेश कोथिंबीर पण टाकू आणि थोडी कोथिंबीर ठेवली मी नंतरला टाकायला. आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करते आपले तांदूळ. मग नीट मिक्स करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकते आणि लागेल तसं मी थोडं थोडं टाकणार आहे. नाहीतर जास्त पाणी टाकलं तर ते भात चिकट होईल म्हणून. एंड मध्ये टाकणार आहे कोथिंबीर आणि आता कुकरला झाकण लावून 2 शिटी पर्यंत ठेवणार आहे. तर हे बघा असं काहीतरी आपला भात दिसतोय एकदम फडफडीत. तर चला वाढून घेऊया आता आपण. हा जवळून असं काहीतरी दिसतोय आणि करून बघूयात कसं लागतोय. केवढा गरम आहे बघा. तर चला टेस्ट करून बघूयात. चीयर्स. खायला तो खूप टेस्टी लागतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.